ससा आणि कासव. ससा हळूहळू हळूहळू पुढे गेलं, गाजर खाऊन झुकून घेतलं. पण कासव हळूहळू पुढे गेलं आणि जिंकून गेलं. कासवाला कळालं आपण जिंकलो, पण त्याच दिवशी सशाला एक गोष्ट कळाली होती की आज मी आळसापोटी हरलो. आळस आला म्हणून गाजर खाल्ले, झोपलो आणि हारलो. पण सशाने चूक सुधारून घेतली. पुढच्या वेळी पूर्ण शर्यतीचा प्रोग्राम ठरला. दोघेही भेटले, दोघांचंही ठरलं आता पुन्हा शर्यत करायची. कासवाने ठरवलं ठीक आहे, मागच्या वेळेस मी जिंकलो होतो, याही वेळेस मी जिंकलो. पण ससा हुशार झाला होता. ससा गाजर खाऊन झोपला नाही. ससा पूर्ण वेळ पळत राहिला आणि शेवटी तो जिंकला. कासवाला कळालं मी चुकून जिंकलो होतो. सशाने त्याची चूक सुधारून घेतली. कासव पण हुशार होतं. कासव पुन्हा सशाकडे गेले काही काळानंतर आणि मैत्रीचा हात पुढे केला. मैत्री कर भावा, आपण दोघं सोबत शर्यत लढवायला शर्यत चालू झाली. पण पुढे एक नदी लागली. ससा एकदम जोरात जाऊन त्या नदी शेजारी थांबला. पण सशाला पोहता येत नव्हतं, म्हणून सशाने मी हारलो असं जाहीर करून टाकलं. कासव त्याच्या जवळ गेलं. कासव म्हणाला अहो तू आपला मित्र, अरे मग काय करायचं ते सोबत करू की. मग सशाला पोहता येत नव्हतं, कासवाला पोहता येत होतं. कासव म्हणे जोपर्यंत नदी तोपर्यंत तू माझ्या पाठीवर बस, मी तुला नदीच्या पलीकडे घेऊन जाईल. पण नदी संपली कया भूमीवर तू मला घेऊन जायचं. ठरलं त्यांचं. दोघेही सोबत जिंकले. सांगायचं तात्पर्य एवढंच, डेव्हलपमेंटच्या जगामध्ये, या संघर्षाच्या जगामध्ये लईच जर पुढे जायचं असेल तर कोणाला तरी सोबत घेऊन चला. जे काही करायचं सोबतीने करा. फायनली संघर्ष आणि विजयी आपलाच असणार.